जानेवारी महिन्यापासून जायकवाडीचं पाणी आपल्याला सिंचनासाठी मिळते, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला पाण्याचा स्रोत पाहिजे त्या पद्धतीचा मिळत नाही। मागच्या दोन्ही वेळेस जे पाणी अवतरणे मिळाले ते दोन्ही अवतरणाला आपल्याला 600 ते 700 आम्ही वादावादी केल्यानंतर 800 पर्यंत ते पाणी आपल्याला मिळालं, जेणेकरून आपल्याकडे कुठल्याच भागाला ते पाणी खाली पुरत नाही। वास्तविकता आपल्याला पाणी मिळायला पाहिजे 1200 ते 1100च्या दरम्यान क्युसेस। मी काल होळीच्या दिवशी एसी चीफ इंजिनियर सगळ्याशी वरी चर्चा केली। त्यांनी मला कालही सोडण्याचं आश्वासन केलं होतं की आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने सोडू, पण आज मी पूर्ण माहिती घेतली। आज आपल्याकडे 800 ने पाणी येतं। वास्तविकता जायकवाडी धरण हे आपला शेअर हे 70% आणि पैठणच्या डाव्या कालव्याचा 30% शेअर। मेजर आपला एरिया आहे जवळजवळ 97.440 हेक्टरचा आणि तिकडला आहे 44। परंतु हे एवढं डिफरन्स असताना सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याला पाणी मिळायला पाहिजे जायकवाडीचं त्या पद्धतीने मिळत नाही। ह्याला प्रशासनातले काही अधिकारी, काही वरच्या भागामध्ये काही मोठ्या पुढाऱ्याच्या जमिनी आहेत असं मला काही मिळालेली माहिती, आणि ते हेतू पुरस्कार बघा एखाद्या बॅरेजमध्ये जसं आता आमचं ढालेगावचं बॅरेज आहे ते आम्हाला जर एखादं भरून घ्यायचं तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यायला लागते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच आपल्याला ते बॅरेज भरता येते। परंतु प्रत्येक अवतरणाला वरचे काही लोक काही बॅरेजेस भरून घ्यायला लागले। त्या बॅरेजमध्ये जवळजवळ 5 ते 6 बॅरेज अशी आहेत त्याच्यामध्ये काबरवान म्हणून एक बॅरेज आहे, एक जोगला देवीचं बॅरेज आहे, एक पाथरवाल्याचं आहे, एक गुळदचं आहे आणि एक आपेगावचं आहे। हे इलिगल भरल्या जातील। आणखी याच्या व्यतिरिक्त काय असतील तापरवान हो, जोगला देवी, जोगला पाथरवाला आणि गुंज बंधारा। गुंज नाही आपेगाव आहे, गुळज पाच हे काही पैठण तालुक्यातले आहेत, काही जालना तालुक्यातले आहेत, वरचे सगळे आहेत। आमचा हक्काचं पाणी आम्हाला द्या तुम्ही, तुमचं आम्हाला नको, परंतु आम्हाला 1100 ते 1200 क्युसेसनं पाणी मिळायला पाहिजे। ते आम्हाला 600 ने मिळतं ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका आहे। वाद केल्यानंतर तिने आता 800 ने सुरू केले, म्हणजे हे एवढं अन्याय करायचं कारण काय? आज शेतकऱ्याचे आता उन्हाळा सुरू झालाय, मागच्या पावसाळ्यामध्ये धकून गेला आपलं, पण आता धकणार नाही। आता आपल्याला 1200 क्युसेसच्या ऐवजी किमान 1100 क्युसेसनं तरी पाणी पाहिजे, तरच आपल्या जिल्ह्यातला शेतकरी जिवंत राहू शकतो। पिण्याच्या पाण्याची प्रश्न गंभीर आहे। उन्हाळा कधी नव्हे ते एवढा मोठ्या प्रमाणात या वर्षी सुरू झाल्या लवकरच। आज बऱ्याचशा विहिरी काही बोर आटायला लागले आतापासूनच। आणखी भयानक दुष्काळ परिस्थिती आपल्याला, कारण आपण दरवर्षी बघतो अनियमिततेने पडणारा पाऊस कधी फेब्रुवारीत पडायचा, कधी मार्च मध्ये पडायचा, कधी जानेवारी। या वर्षी कुठलीही अतिवृष्टी मध्यंतरी झाली नाही, त्यामुळे चांगल्या प्रकारची सुगी पण शेतकऱ्याची झाली, यामध्ये दुमत नाही। पण आता पाणी पाहिजे आणि असून आम्हाला मिळत नाही। यांच्यावर कोणाचा दबाव आहे का या अधिकाऱ्यावर, की जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचं पाणी देत नाही? मी लांब साहेबालाही बोललो, ते म्हणले आम्ही इथं भांडून बेजार आहेत, आता कुठं 800 ने आम्हाला पाणी देते। परंतु आपल्याला 800 ने खाली पाणी कोणालाच मिळणार नाही। काल माझ्याकडे सगळे देऊळगाव दुधाटे असल, तिकडे फुरकळस असल, या भागातले सगळे खडाळा गिडाळ्या भागातले सगळे शेतकरी माझ्याकडे आले। आज इकडे रामपुरी गिंपुरी ह्या भागातले सगळे शेतकरी आले। आज मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतो की उद्या आम्ही जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घालणार, टाळं ठोकणार आहेत। शेवटी आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला भांडल्याशिवाय पर्याय नाही। शेवटी शेतकऱ्याच्या हक्कासाठी आम्ही भांडतोय, इथं कुठलाही स्वार्थ कोणाचा असायचं कारण नाही। कारण मी
गेल्या 15-20 दिवसापासून त्या लोकांशी मी संपर्कात आहे, परंतु गेल्या आठवड्यामध्ये मी अधिवेशनात असल्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. परंतु या 3 दिवसामध्ये मी सतत संपर्क करून सुद्धा फक्त 200 क्युसेसनं पाणी त्यांनी वाढवलंय, जे की आपल्याला किमान 1100 पाहिजे. 1100च्या पुढे पाहिजे, पण 1100च्या खाली आलं तर आपल्याला पाणी मिळत नाही. आता ते आपल्याला काय सांगतात की आम्ही 47, 48, 49ला तुम्हाला आम्ही पाणी देतोय. म्हणजे कुठं देतोय? पाथरीच्या वर. अरे पण ते ऑलरेडीच आपल्याला पाणी मिळते. कोणत्याही फ्लोनं पाणी आलं तर त्यानंतर भागतंय, पण खाली नाही भागत ना. 122ला जे पाणी पाहिजे ते मिळत नाही आपल्याला. आणि क्षेत्रफळ आपलं सगळ्यात जास्त आहे. 0 ते 122 त्यांचं आहे आणि 122 ते पुढचं क्षेत्र ह्याच्यातलं आपलं आहे जवळजवळ 208 पर्यंत. परंतु त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र बघितलं तर 97,000 हेक्टर जमीन आपली आहे आणि बाकीची उर्वरित 44 हेक्टर जमीन बाकीची आहे. मग एवढा आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळायचं असून सुद्धा जर आपल्यावर अन्याय होत तर ह्याच्यामध्ये गप्प बसणं हे आपल्या पिंडात नाही. आणि म्हणून उद्या आम्ही सगळे कार्यकर्ते, जायकवाडीचे शेतकरी सगळे, आमचे लोक तर असतील समजा ठीक आहे, पण या विशेषतः हा सगळ्या शेतकऱ्याचा रोष आहे. आणि उद्या सगळे शेतकरी या जायकवाडीच्या कार्यालयाला टाळा ठोकून त्या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधणार आहेत आणि आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी उग्र आंदोलन या ठिकाणी उद्या करतील. यासाठी मी आपल्या सगळ्याला बोलवलंय. राहिला त्या पीक विम्याच्या संदर्भातला देखील विषय, की जो पीक विम्याच्या नावाखाली आपली कुठंही महसुली जमीन नाही आपल्या जिल्ह्यात. जे 4 तालुक्यामध्ये सोनपेठ, पालम, गंगाखेड आणि जिंतूर मध्ये महसुली जमीन नसताना खोट्या पद्धतीनं नोंदणी केली. अरे ज्या शेतकऱ्याने विमा भरला त्याला विमा मिळाला नाही, पण ज्यानं विमा भरला कसा की त्याला जमीनच नाही तरी त्याला विमा मिळते, ह्याच्यापेक्षा काय शोकांतिका असू शकते आमचं. त्यामुळे मी लोकसभेतही तो विषय मांडला आणि आता उद्याच्या आठवड्यामध्ये कृषी विभागावर मी बोलणार आहे पक्षाच्या वतीने, त्यावेळेस मी सर्विसतर त्याच्यावरती बोल घेणारच आहे. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जेवढं गप्प बसू, जेवढं काही आपण सहन करू, तेवढं त्यांच्या आपल्यावर अन्याय करण्याची त्यांची मानसिकता सरकारची या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येक गोष्टीत आपण बघतो. त्यामुळे कुठंतरी आता लोकांनी जागं होणं आता ही काळाची गरज आहे असं मला आपल्याला या निमित्तानं म्हणायचंय. बाकी याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर तुम्ही विचारू शकता. 3